मोखाडा तालुक्यातील गोमघरजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. खोडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील विहीगाव येथून गोमघर मार्गे वाड्याकडे जाणारी मोटारसायकल आणि गोमघरहून खोडाळ्याकडे येणारी दुसरी मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने अपघाताची तीव्रता मोठी होती. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र लक्ष्मण अशोक गांगड आणि अनिल यशवंत सौरा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उर्वरित तिघांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले बिनधास्तपणे दुचाकी चालवताना दिसतात, ज्यामुळे अशा दुर्घटनांचा धोका वाढत आहे. अल्पवयीन मुलांनी कृपया वाहन चालवू नये. तसेच पालकांनीही आपल्या मुलांच्या हट्टापायी त्यांच्या हातात दुचाकी किंवा 4 चाकीची चावी देऊ नये. तुमचा एक चुकीचा निर्णय एखाद्याचा जीव घेऊ शकतो. सुरक्षिततेला प्राधान्य द्या. वाहतुकीचे नियम पाळा. अल्पवयीन मुलांनी कृपया वाहन चालवू नका. तसेच पालकांनीही आपल्या मुलांना वाहन देणे टाळावे. तुमचा एक चुकीचा निर्णय तुमच्या मुलासह इतरांचाही जीव धोक्यात घालू शकतो. वाहतुकीचे नियम पाळा. सुरक्षिततेला प्राधान्य द्या.